माझ्यासमोर तन्वी उभी आहे, तुम्ही मान्य का नाही करत? मी करते मान्य पूर्णाची. नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग म्हणजेच 13 मेचा भाग खूप भारी दाखवला आहे. सुरुवातीला त्यांनी असं दाखवलं आहे, रविराज हा अश्विनची माफी मागत असतो. प्रियाने केलेल्या गुन्ह्याला मी जबाबदार आहे. त्यावर अश्विन म्हणतो, रविराज काका प्लीज तू माफी मागू नको, तुझी काही चूक नाही याच्यात. मला तुमचं म्हणणं पटतंय, पण काही केल्या माझ्या डोक्यातून ही गोष्ट जातच नाहीये की मी तुमच्या सगळ्यांचा गुन्हेगार आहे. सायली वहिनी, दादा, तुम्ही माझे वेळीच डोळे उघडले होते. तुमचं त्यावेळी ऐकलं असतं तर आज माझी न जगण्याची इच्छा नसती झाली आणि त्या प्रियाचं नावाचं संकट आपल्या घरावर आलंच नसतं. त्यावर सायली म्हणते, अश्विन भाऊजी, प्रिया तर आपल्या घरात आधीच शिरली होती, त्यात तुमचा काय दोष आहे? हो सायली वहिनी, त्यात माझा दोष आहे, कारण की मी तिच्या बोटावर नाचत राहिलो आणि ती मला नाचत राहिली आणि आपल्या घराचे 4 तुकडे झाले. इकडे नागराज महिपतला म्हणतो की ही मुलगी तू कधी पाहिलेस का? ह्या मुलीला तू कुठं पाहिलंस का? ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांची मुलगी आणि अश्विन सुभेदार यांची पत्नी, तिची ही लायकी आहे का सुभेदारांच्या घरात जायची? अरे ही तर बबरी लोखंडे, मैना आणि सदाची मुलगी. त्यावर महिपत म्हणतो, जाऊ द्या नागराज शेठ, आधी ती पोर मेले, अजून तिला किती मारणार? अगं प्रिया, तू आता जेलमध्ये गेल्यावर तुला कोण भेटायला येणार नाही, तू तर तरफडशील. माझ्या ओळखीचं कोण येतंय का भेटायला? अरे मैपत बघ, बबली लोखंडीची काय अवस्था झाली, काय तोरा काय मास. तिच्या नजरेत असा भाव असायचा की समोरच्याला खाऊन टाकेल. अर्जुन आणि सायलीने हिला तर कच्चाच खाऊन टाकला. अरे बोल की महिपत, काहीतरी बोल, कवापासून मीच बोलतोय, तू तरी काहीतरी बोल. नागराज शेठ, त्या मुलीचा चेहरा बघा, रडते ती पोर. महिपत म्हणतो, प्रियाला जेलच्या बाहेर पडल्यावर धोकेबाजीचे धंदे बंद कर आणि चांगल्या मार्गाने चालायला शिक. अरे महिपत, काय झाले तुला? प्रिया पण तुझ्याकडे तोंड वासून बघते. हा असा का बोलायला लागलाय? ह्या जन्मात तरी तुला काय पश्चाताप होणार नाही. प्रिया मनातल्या मनात म्हणत असते, अरे नागोबा तर खरंच बोलतोय, मी खरंच खूप एकटी पडले, मला काहीच समजत नाहीये काय करावं. पूर्णाजी तन्वीला हाक मारते. त्यावर सायली विचारते, पूर्णाजी तुम्ही तन्वी म्हणून कोणाला हाक मारताय? तूच आहे तन्वी, अजून दुसरं कोणाला हाक मारणार मी? कोण आहे का इथे अजून तन्वी? त्यावर रविराज म्हणतो, पूर्णाजी तू काय बोलतेस? ही तर आपली सायली आहे, तन्वी नाही. अरे गल्लत माझी होत नाही, गल्लत तर खरी तुमची होते. तुम्हाला दिसत नाही का हीच आपली खरी तन्वी आहे? त्यावर प्रताप म्हणतो, पूर्णाई भानावर रे, ही तन्वी नाही सायली आहे. त्यावर पूर्णाजी म्हणते, तुम्हाला काय वाटते का मला वेड लागले आहे? अरे सचिन, तू त्या प्रियाची अवस्था पाहिलीस का? तिला पोलीस घेऊन गेले, आता तिला फाशी होणार. आता माझं काही खरं नाही, सचिन मला वाचव. आता मात्र साक्षी खूप घाबरलेली आहे. ती सचिनला म्हणते, अर्जुन आणि सायली तिच्यासाठी ट्रॅप बनवला होता आणि त्यांनी त्या ट्रॅकमध्ये फसली. आता ते दोघं माझ्याकडे येणार. अरे सचिन, हे प्रिया तर किती हुशार आणि चतुर होती, पण अर्जुनने सायलीने तिचे सगळे गुन्हे जगासमोर आणले. तर इकडे पूर्णाजी सायलीचा हात धरून बसलेले असते आणि हे पाहून सगळे सुभेदार आणि किल्लेदार थक्क झालेले असतात. असे म्हणत असतात की खरी तन्वी नाही, तरी पण पूर्णाजी असं काय करत आहे? इकडे साक्षी सचिनचे डोके पकवून टाकले आहे. साक्षीच्या तोंडाचा पट्टा काही बंदच होत नाही. अर्जुन आणि सायली आत्ता माझ्यापर्यंत पोहोचणार आणि मला काहीच कसं करता येत नाही. त्यावर गाडीत बसून आदळआपट करत असते. सचिन रिलॅक्स हो म्हणतो, तरीही काहीच ऐकत नाही. अगं साक्षी तू शांत हो, तू नाही जेलमध्ये जाणार, मी कायम तुझ्या पाठीशी आहे. अगं साक्षी तू पाणी पी जरा, तुझं डोकं शांत ठेव, रिलॅक्स हो जरा. सचिन म्हणतो, एवढी तू घाबरलेस तर चुकीचे पाऊल उचललीस. त्यावर साक्षी म्हणते, अरे सचिन, योग्य पाऊल काय असतं नेमकं? मी काय केलं? नेहमी या सगळ्यातून वाचू शकेल, मला खरंच कळत नाहीये मी काय करू. त्यावर सचिन म्हणतो, तुझी अवस्था काय करून घेतलेस? तू हॉर्नच्या आवाला घाबरत आहेस. अगं साक्षी तू स्वतःला सावर,
सचिन, मी स्वतःला सावरू शकत नाही जोपर्यंत त्याच्यावर सोल्युशन निघत नाही. मी नाही शांत बसू शकत. सचिन म्हणतो, साक्षी, तुला माझ्यावर कोणताच विश्वास नाही का? केवढाच विश्वास नाही का? अर्जुन आणि सायली जे काही करतात ते सगळ्यात आधी मला कळतं. ते प्रियाच्या मागे होते हे सगळं मला माहीत होतं आणि आत्तापर्यंत ते प्रियाच्या मागे होते. काय करत होते मला काही फरक पडत नव्हता त्या प्रिया वाचून. अगं साक्षी, पण आता तू माझं ऐक, मी तुझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही. ही पूर्ण जबाबदारी माझी आहे. आता तरी शांत होशील का? तर इकडे पूर्ण आजीच्या तब्येतीला पाहून डॉक्टरना बोलवलं असतं आणि त्या डॉक्टर आलेले असतात. पूर्ण आजी म्हणते, खोटं नाटं सांगून माझी दिशाभूल करताय. ही माझ्यासमोर उभारलेली तन्वी आहे आणि सगळेजण नाहीच म्हणतायत. पूर्ण आजी म्हणतायत, तुम्ही सांगा ना यांना समजून. अगं तन्वी, ये ना इकडे माझ्याजवळ, बस ना. आता इकडे सचिन तोंडाला मास्क लावून साक्षीला घेऊन नागराज आणि महिपतला भेटायला आलेला असतो. साक्षी महिपतला म्हणते, अण्णा, प्रियाची अवस्था नरकात असल्यासारखी झाले. तिच्या समोर जे काही घडत आहे त्याची तिला अजिबात अपेक्षा नव्हती आणि या सगळ्याचा तिला खूप मोठा धक्का बसलाय. हे तुला सगळं कसं माहीत झालं? अण्णा, मी तिला स्वतः भेटले. आता नागराज म्हणतो, साक्षी, तुझं डोकं फिरलं होतं का? मी जेलमध्ये भेटायला गेले पण तिला दुरून पाहिलं. तिची अवस्था खूप विचित्र होती. मला तिची अवस्था पाहून मला खूप भीती वाटली. तिच्या जागी मला स्वतः असल्याची जाणीव झाली. अण्णा, साक्षी शिकरे मेले हे आजपर्यंत भासवत होते, पण आता समीरा शेखर म्हणून जगणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. कारण अण्णा, सायली आणि अर्जुन, मला समजलं आहे की साक्षी शिकरे जिवंत आहे. अर्जुन, पुढे एक गोष्ट क्लिअर लक्षात ठेवायची, जेलच्या बाहेर पडल्यानंतर कुठल्याही चुकीच्या मार्गाला लागायचे नाही, एकही पाप करायचं नाही. आत्तापर्यंत तू आणि मी जेवढं पापी केले आहेत त्याची देवाकडे कबुली द्यायची. तर आता इकडे डॉक्टर पूर्ण आजीला म्हणत असतात, अन्नपूर्णा मॅडम, तुम्ही जरा शांत व्हा. पूर्णाजी म्हणते, कसं शांत होऊ? माझी घरची माझं काहीच ऐकत नाही. तर इकडे प्रताप म्हणतो, पूर्णाई, आम्ही सगळं ऐकतो, तू पण नको हा हाऊस. नाही म्हणते, मग तुम्ही माझ्याशी वाद का घालताय? माझ्यासमोर तन्वी बसलेली आहे नाही का म्हणताय? आजी, मी मान्य करते, मी खरी तुमचीच तन्वी आहे. तुम्ही आधी शांत व्हा बरं. आणि आजचा भाग त्यांनी संपवलेला आहे. मालिकेचे असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब